मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. जिल्ह्यातील नागरिकांनी सायंकाळी होलिका दहन करून होळी साजरी केली. फाल्गुन महिन्यात येणारा होळीचा सण ग्रामीण भागासह शहरातही पूर्वीपासूनच महत्त्वाचा मानला जातो. होळी पुरणाची पोळी आणि रंगाची उधळण अशी या सणाची ओळख आहे. या सणाची चाहूल तर 1 महिना अगोदरपासूनच लागत असते. यौवनात येणारा पळस फुलांची रंगीबेरंगी आरास रानमाळ फुलवून टाकीत निसर्गाच्या विविध रंगांच्या छटामुळे निसर्ग सौंदर्य बहरलेलं असतं. तर शेणापासून तयार होणाऱ्या विविध आकारांच्या चाकोल्या बनवण्याची स्पर्धा याच काळात भरायची. सायंकाळी शहरासह गावखेड्यात वाळलेली लाकडे कचरा गोळा करून होळी पेटवतात. तेव्हा नागरिक त्या होळीची पूजा अर्चा करून घरोघरी केलेल्या शेणाच्या चाकोल्या या होळीत टाकीत असत. सध्या जनावरांची संख्या रोडावली असल्याने मात्र पारंपरिक पद्धतीने करीत असलेल्या चाकोल्याही नामशेष होत आहे. नागरिकांनी होळी तयार करून चाकोल्यांची माळ वाहिली. तसेच होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य व आरती करून सायंकाळी होलिका दहन करून होळी उत्सव साजरा झाला. शेख म्हणजे शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांनी दाते कॉलेज जुना उमरसरा मार्गावरील परिसरात 80 वर्षांपूर्वी होळीची सुरुवात केली होती. ती परंपरा येथील परिसरातील महिलांनी व पुरुषांनी आजही कायम ठेवली आहे. त्याचबरोबर गावखेड्यामध्ये आपापली होळीची परंपरा जोपासली जात आहे.